नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल सोरासे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी रत्न ऑनलाईन ऍग्रीकल्चर क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आपले काही मागच्या लेक्चर्समध्ये जे प्लांट ब्रीडिंगचे आपण लेक्चर्स काही कव्हर केलेले आहेत. आतापर्यंत आपण 13 ते 14 लेक्चर्स कव्हर केले. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे हिटोसिस बद्दल. ओके, सो वी डिस्कस अबाउट द टुडे इन दिस टॉपिक वी डिस्कस अबाउट द हिटोसिस. सो फर्स्टली द टर्म हिटोसिस, पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा. The term hetosis is coined by the scientist Schell. Schell नावाच्या सायंटिस्टने 1914 मध्ये coined by Schell in 1914. ओके, दुसरा पॉइंट लक्षात ठेवा. Schell नावाचे सायंटिस्ट होते. Schell नावाच्या सायंटिस्टने 1914 मध्ये हिटोसिस नावाची टर्म कॉइन केली. त्यानंतर लक्षात ठेवा, जे जे पॉइंट मी बोर्डवर होते ते पॉइंट सर्व हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे. ओके, त्यानंतर सेकंड पॉइंट लक्षात ठेवा, हिटोसिस is related to F1 जनरेशन only. फक्त F1 जनरेशन मध्ये आपल्याला हिटोसिस पाहायला मिळते. अँड दे आर डिक्लाइन्स, म्हणजे कमी होते इन F2 जनरेशन. F2 जनरेशन मध्ये कमी होते. ओके, फक्त आणि फक्त F1 जनरेशन मध्ये आपल्याला काय तरी हिटोसिस पाहायला मिळते. त्यानंतर ते त्याची जी स्ट्रेंथ आहे हिटोसिसची ती F2 जनरेशन मध्ये कमी होते. ओके, सो then third one look at hetosis is related to non-additive gene action. जे non-additive gene action असतात, non-additive gene action ची रिलेटेड आहे. non-additive gene action. ओके, प्रत्येक पॉइंट मधलं आहे. ओके, वाय हिटोसिस जी टर्म आहे ती शेल नावाच्या सायंटिस्टने 1914 मध्ये कॉइन केली. त्यानंतर हिटोसिस रिलेटेड टू द ओनली F1 जनरेशन आणि डिक्लाइन्स इन F2 जनरेशन. ओके, त्यानंतर लक्षात ठेवायचं की हिटोसिस इज रिलेटेड टू नॉन एडिटिव्ह जीन ऍक्शन. आता हा आपला जो टॉपिक असेल जीन ऍक्शन वगैरे, जीन ऍक्शन एक टॉपिक असेल. त्यानंतर कंबायनिंग ऍबिलिटी म्हणजे स्पेसिफिक कंबायनिंग ऍबिलिटी असेल, जनरल कंबायनिंग ऍबिलिटी असेल. तर हा टॉपिक आपण एक वेगळे लेक्चर, 2 लेक्चर त्यासाठी बनवू. सध्या तर ती एवढंच लक्षात ठेवा की कोणत्या प्रकारची जीन ऍक्शन यामध्ये होते. तर नॉन एडिटिव्ह जीन ऍक्शन लक्षात ठेवायचं. त्यानंतर फोर्थ पॉइंट आपला हिटोसिस इज ऑल्सो रिलेटेड टू द स्पेसिफिक कंबायनिंग ऍबिलिटी. ज्या 2 कंबायनिंग ऍबिलिटी आपण बघणार आहे, जनरल कंबायनिंग ऍबिलिटी आणि स्पेसिफिक कंबायनिंग ऍबिलिटी. तर त्या दोघींमधील हिटोसिस हा कशी रिलेटेड असतो, तो असतो स्पेसिफिक कंबायनिंग ऍबिलिटी. ओके ओके, अँड दिस स्पेसिफिक कंबायनिंग ऍबिलिटी इज रिलेटेड टू द ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी. बघा, इट इज अ रिलेशन आहे, ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी. ओके, एनी प्रॉब्लेम? हे बघा, आपण 4 ते 5 पर्यंत या ठिकाणी लिहिले. आता हिटोसिस काय असतं, हिटोसिस म्हणजे काय, आपण त्याची डेफिनेशन बघू. आपल्याकडे 2 पॅरेंट आहेत, ए अँड बी. ओके, आता या दोघांचा जेवढा आपण क्रॉस करू त्यावेळेस आपण काय म्हणतो, F1. F1 म्हणजे आपण याला काय म्हणतो, फिलियल जनरेशन किंवा F1 जनरेशन सुद्धा म्हणतो. याला म्हणतात फिलियल जनरेशन. ओके, किंवा मग याला म्हणतात फिलियल जनरेशन. ओके, तर ज्यावेळेस आपण ए आणि बी हे पॅरेंटचा ज्यावेळेस क्रॉस करतो आणि आपण F1 मिळतो, तर या F1 ची सुपिरियरिटी फॉर 1 or more कॅरेक्टर, एक किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असतील, त्यापेक्षा जास्त कॅरेक्टरने याची सुपिरियरिटी ओव्हर इट्स पॅरेंट, या पॅरेंटपेक्षा याची सुपिरियरिटी F1 ची जास्त चांगली असते. याला म्हणतो आपण आणतो हिटोसिस. त्या सुपिरियरिटी ऑफ F1, superiority of F1 over its parent, in one or more character, over its parent in 1 or more characters, that is called as a हिटोसिस. त्याच्यात बघा, या आणि बीचा आपण क्रॉस केला, आपल्याला F1 मिळाला. हे F1 ची सुपिरियरिटी ओव्हर इट्स पॅरेंट. समजा हे पॅरेंट जर 40 क्विंटल यील्ड देत असेल, तर त्यांचा F1 किती, 50 क्विंटल यील्ड देत असेल, म्हणजे ही झाली याची सुपिरियरिटी ओव्हर इट्स पॅरेंट. ओके, लक्षात ठेवलं डेफिनेशन काय, सुपिरियरिटी ऑफ द F1 ओव्हर इट्स पॅरेंट इन 1 or more character, that is called as a हिटोसिस. It is called as a हिटोसिस. त्याला म्हणतो आपण हिटोसिस. डेफिनेशन लक्षात ठेवायची. ओके, मग कोणकोणते कॅरेक्टर, मग त्यामध्ये यील्ड अँड यील्ड कॉन्ट्रीब्युट करत होतो. यील्ड असेल, नंतर काय असेल, रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी असेल ते F1 ची. त्यानंतर जनरल फिगर, ग्रोथ साईज, यील्ड, जनरल फिगर असेल,
त्यानंतर ग्रोथ रेट, अशा प्रकारचे कॅरेक्टर हे असतात, वन ऑर मोर कॅरेक्टर असतात. ओके, आता हिटोसिसचे टाइप्स आपण बघू. त्या कोणकोणते टाइप्स हिटोसिसचे असतात इथपर्यंत लक्षात ठेवायचं. काय हिटोसिस नाव टर्म कॉइन बाय शर इन 1940. त्यानंतर काय हिटोसिस इज रिलेटेड टू द F1 जनरेशन and it declines in F2 generation. त्यानंतर हिटोसिस इज रिलेटेड टू नॉन एडिटिव्ह जीन एक्शन किंवा इट शोज हिटोसिस शो नॉन एडिटिव्ह जीन एक्शन. हिटोसिस काय शो करतो? नॉन एडिटिव्ह जीन एक्शन शो करतो. त्यानंतर हिटोसिस इज रिलेटेड टू द स्पेसिफिक कंबाइनेबिलिटी, दॅट इज and this specific combinability is related to the Brown says reliability. ओके, त्यानंतर डेफिनेशन पाहिजे आपण की ए आणि बी चा आपण क्रॉस करू, त्यावेळेला आपण म्हणतो ते F1ची सुपेरिटी ओव्हर इट्स पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज हिटोसिस इन वन ऑर मोर कॅरेक्टर. मग कोणकोणते कॅरेक्टर असते? यील्ड आणि कॉन्ट्रीब्युटिव्ह कॅरेक्टर असतील ते, मग रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी असेल, जनरल विगर असेल, ग्रोथ रेट असेल, साईज असेल, दॅट इज हिटोसिस. ओके, नाउ वी विल सी द टाइप्स ऑफ हिटोसिस. आता टाइप्स ऑफ हिटोसिस फार होत असतात, आपण त्याला एस्टिमेशन ऑफ हिटोसिस सुद्धा म्हणू शकतो. ओके, मग 3 ते 4 टाइप आहे समजा, त्यामध्ये असं मग ऍव्हरेज हिटोसिस, त्यानंतर हिटरोबिलिटोसिस, त्यानंतर स्टँडर्ड हिटोसिस, असे 3 प्रकार. आणि त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हिटोसिस काय ते आपण डिस्कस करू. ओके, तर पहिल्यांदा बघा ऍव्हरेज हिटोसिस. ओके, ऍव्हरेज हिटोसिस. ओके, आता ऍव्हरेज हिटोसिस म्हणजे काय बघा. आता F1 ची सुपेरियरिटी ऑफ F1 ओव्हर इट्स मिड पॅरेंट, म्हणजे जो काही मिड पॅरेंट असेल त्या मिड पॅरेंट सोबत आपण जर F1 ची सुपेरियरिटी कम्पेअर केली तर म्हणतो आपण ऍव्हरेज हिटोसिस, म्हणजे ऍव्हरेज ऑफ द पॅरेंट, सुपेरियरिटी ऑफ F1 ओव्हर मिड पॅरेंट. मिड पॅरेंट सोबत आपण जर F1 ची सुपेरियरिटी चेक केली तर त्याला म्हणतो आपण ऍव्हरेज हिटोसिस. एक नंबरचा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आता कसं ज्यावेळेस हा एक ए पॅरेंट आहे, हा बी पॅरेंट आहे. ओके, याचा क्रॉस केला आपल्याला F1 मिळाला. ओके, आता ए ची व्हॅल्यू 10 होती, याची 6 होती. मग आपण काय करू? ऍव्हरेज हिटोसिस आपल्याकडे मिड पॅरेंट आपल्याला त्याचा F1 चं कंपॅरिझन करायचं. मग आपण काय करू? हे F1 ची कंपॅरिझन कसं करू? या दोघीचा ऍव्हरेज किती? 8. मग या 8 सोबत 8 या व्हॅल्यूशी आपण काय करू? कंपेअरिंग करू F1 ची. ओके, F1 इज कंपेअरिंग विथ 8, दॅट इज कॉल्ड एज ऍव्हरेज हिटोसिस. म्हणजे काय मिड पॅरेंट सोबत आपण त्याची कंपेअरिंग करू. यामध्ये 2 मिड पॅरेंट कोण येतं सर? 10 येणार नाही, 6 येणार नाही. काय येईल तो? 8 येईल. दॅट इज कॉल्ड एज ऍव्हरेज हिटोसिस. ओके, मिड पॅरेंट त्याला याची जो फॉर्म्युला असतो तो असा असतो इंटू 100. हा याचा कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला लक्षात देऊ नका, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सुपेरियरिटी ऑफ F1 ओव्हर मिड पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज ऍव्हरेज हिटोसिस. त्यानंतर लक्षात ठेवा हिटरोबिलिटोसिस. 2 नंबरचा आपला हिटरोबिलिटोसिस. ज्यावेळेस आपण F1 ची सुपेरियरिटी ही बेटर पॅरेंटशी कंपेअर करतो त्याला म्हणतो आपण हिटरोबिलिटोसिस. ओके, सुपेरियरिटी ऑफ F1 ओव्हर बेटर पॅरेंट, म्हणजे जो कोणी बेटर असेल तर मी म्हणला ओव्हर बेटर पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज हिटरोबिलिटोसिस. म्हणजे काय असेल? आता हा ए आहे, बी पॅरेंट आहे, आपल्याला F1 मिळाला. ओके, याची व्हॅल्यू 10 आहे, याची व्हॅल्यू 6 आहे. मग आपण F1 ची कंपेअरिंग करू. कोणता बेटर पॅरेंट आहे? ए नावाचा बेटर पॅरेंट आहे. मग आपण काय करू? F1 ची कंपेअरिंग ए सी करू. त्याला म्हणतो आपण हिटरोबिलिटोसिस. ओके, बिलकुल लक्षात ठेवा. आपण 6 ची करत नाही, कारण 6 हा बेटर पॅरेंट आहे का नाही? ए हा बेटर पॅरेंट आहे, म्हणून F1 ची कंपेअरिंग आपण ए सी करू. म्हणजे हा काय झाला? ओव्हर बेटर पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज हिटरोबिलिटोसिस. ओके, कॉल्ड इट सुपेरियरिटी ऑफ F1 ओव्हर बेटर पॅरेंट, दॅट इज कॉल्ड एज हिटरोबिलिटोसिस. त्यानंतर लक्षात ठेवा, आता एक पॉईंट लक्षात ठेवा, एक पॉईंट इथे लक्षात ठेवा. ऍव्हरेज हिटोसिस हा प्लॅन बिल्डिंगच्या दृष्टिकोनातून किंवा प्लॅन बिल्डरच्या दृष्टिकोनातून महत्वाचा नाहीये. तो एवढा प्लॅन बिल्डिंग मध्ये युज होत नाही, कारण की आपण काय चेक करतो? मिड पॅरेंट चेक करतो. ओके, त्यानंतर नॉट इम्पॉर्टंट टू प्लॅन बिल्डर. ओके, त्यानंतर काय? ज्यावेळेस आपण हिटरोबिलिटोसिसचा विचार करतो, हा फ्यू केसेस मध्ये तेवढ्या प्रमाणात चालतो, फ्यू केसेस मध्ये, पण नॉट इन ज्या म्हणतो की जास्तीत जास्त प्रमाणात हा बिल्डिंग मध्ये युज होतो. तसं सुद्धा नसते, काही केसेस मध्ये हा युज होतो हिटरोबिलिटोसिस, कारण आपण याची बेटर पॅरेंट सोबत आपण काय करतो? त्याचं कंपेअरिंग करतो F1 ची. त्यामुळे हा काही प्रमाणात युज होतो, पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये युज होत नाही. आणि लास्ट वन आहे आपला स्टँडर्ड हिटोसिस. स्टँडर्ड हिटोसिस
आता ज्या वेळेस आपण ही F1 ची कंपेअरिंग ही स्टँडर्ड चेक व्हरायटी सोबत करतो, म्हणजे ज्या रिजन मध्ये फेमस आहे त्या स्टँडर्ड चेक व्हरायटी सोबत ज्या वेळेस आपण त्याची कंपेअरिंग करतो त्यावेळेला म्हणतो आपण त्याला स्टँडर्ड इटरेसिस. ओके, F1 कंपेअर विथ popular standard check variety. Popular check variety which is available in that region. ज्या रिजन मध्ये अवेलेबल असेल त्या रिजन त्या चेक व्हरायटी सोबत आपण ज्यावेळेस F1 ची कंपेअरिंग करतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड इटरेसिस. ओके, 3 इटरेसिस आहे. ऍव्हरेज इटरेसिस, F1 ची कंपेअरिंग करतो आपण मिड पॅरेंट सोबत करतो. त्यानंतर इटरेबिलिटीसिस, F1 ची कंपेअरिंग आपण काय सोबत करतो, बेटर पॅरेंट सोबत करतो. ओके, त्याला आपण इटरेबिलिटीसिस. त्यानंतर स्टँडर्ड इटरेसिस, F1 ची कंपेअरिंग आपण जी म्हणजे चेक व्हरायटी, स्टँडर्ड चेक व्हरायटी म्हणजे मी ऑलरेडी बोललो की ती त्या रिजन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेमस असते. ओके, त्या चेक व्हरायटी सोबत आपण ज्यावेळेस F1 ची कंपेअरिंग करतो त्याला म्हणतो आपण त्याला स्टँडर्ड इटरेसिस. ओके, तर हे या प्रकारचं लक्षात ठेवा. आणि स्टँडर्ड इटरेसिस हा खूप जास्त प्रमाणात मोस्टली यूज इन अ प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम. मोस्टली यूज स्टँडर्ड इटरेसिस मोस्टली यूज इन अ प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम, कारण आपण बेटर चेक व्हरायटी सोबत त्याची कंपेअरिंग करत असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टाइप्स ऑफ इटरेसिस. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इटरेसिस काय असते पहा. हे झाले आपले इटरेसिसचे टाइप्स. ऍव्हरेज इटरेसिस असेल, त्यानंतर इटरेबिलिटीसिस असेल, त्यानंतर स्टँडर्ड इटरेसिस. ओके, त्यानंतर पाहता पॉझिटिव्ह आणि आता ज्यावेळेस आपल्याला हॅबिट मिळतो तो हॅबिट इज यूज टू पॅरेंट सुपेरियर जरी असला आणि इन्फेरियर जरी असला तरी आपण त्याची सुपेरियरिटी या पॅरेंटच्या कंपेअरची ही काउंट करू शकतो. बरं, पॉझिटिव्ह इटरेसिस म्हणजे काय? पॉझिटिव्ह इटरेसिस. ओके, आता पॉझिटिव्ह इटरेसिस आपण कशा संबंधित मोजतो बघा. यील्ड असेल, त्यानंतर त्या प्लांटची रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी असेल, रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटीची आपण त्या कंपेअरिंग करतो. त्यानंतर आपण काय सांगतो डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स असेल, त्या पर्टिक्युलर F1 त्या पॅरेंटची डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स असेल. ओके, त्यानंतर डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स असेल, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी असेल, यील्ड असेल, जनरल विगर असेल, विगर वगैरे याच्याशी सुद्धा आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह इटरेसिस. जनरल विगर, त्यानंतर साईज अँड ग्रोथ रेट. तर हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर काय शो करतात? पॉझिटिव्ह इटरेसिस शो करतात. ओके, समजा 2 पॅरेंट आहे A आणि B नावाचा, त्याने F1 प्रोड्यूस केला. आता याची 40 क्विंटल होती, हा 50 क्विंटल देतोय, म्हणजे एका याची F1 ची त्या पॅरेंट सोबत काय सुपेरियरिटी झाली. ओके, समजा रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी सुद्धा तशाच प्रकारे हा कमी शो करत असेल, हा जास्त शो करत असेल, ही झाली याची पॉझिटिव्ह इटरेसिस. म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्या पॅरेंटवर पडला. F1 चा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट A आणि B पॅरेंटवर पडला, त्याला म्हणतो आपण याला काय म्हणतो पॉझिटिव्ह इटरेसिस. ओके, म्हणजे इटरेसिस 2 प्रकारचे असते, एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आता निगेटिव्ह इटरेसिस कसा असतो? निगेटिव्ह इटरेसिस म्हणजे काय? ओके, निगेटिव्ह इटरेसिस जर पॅरेंटची व्हॅल्यू पेक्षा F1 ची व्हॅल्यू कमी असेल पण तो त्याचा जो इफेक्ट आहे हा बेटर असेल, पॉझिटिव्ह असेल, तर त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह इटरेसिस. कसं कोणकोणती कॅरेक्टर? आता आर्लिनेस नावाचं एक कॅरेक्टर आहे. त्यानंतर हाईट इन सिरियल्स, म्हणजे हाईट इन सिरियल्स. त्यानंतर टॉक्सिक सबस्टन्सेस इन्क्लुडिंग सम प्लांट्स, टॉक्सिक सबस्टन्सेस. ओके, आता या कॅरेक्टरशी संबंधित जी इटरेसिस आपण काउंट करतो ते कसं असतं? निगेटिव्ह इटरेसिस. आता बघा A आणि B आपण प्लांट घेतलाय, A आणि B नावाचा प्लांट घेतला. ओके, आता आपल्याला F1 मिळाला. ओके, आता आपण आर्लिनेस हे कॅरेक्टर घेतो. ओके, समजा A आणि B हे जी असेल ही व्हरायटी जी येणारी असेल ही येत असेल समजा 55 दिवसात, 55 days रिक्वायर्ड टू कम्प्लीट देअर मॅच्युरिटी ड्युरेशन पिरियड. ओके, 55 दिवस जर या पॅरेंटला त्याचे पूर्ण मॅच्युअर होण्यासाठी जर दिवस लागत असेल 55 दिवस, तर आपण F1 प्रोड्यूस केला आणि हा F1 समजा 47 to 48 days मध्ये जर मॅच्युअर होत असेल तर एका झाल्याचं बेटर मिळतात, म्हणजे आपल्याला अर्धी व्हरायटी मिळेल. पण कसं आहे त्याच्या पॅरेंटपेक्षा त्याची व्हॅल्यू जरी कमी असली तरी ती कसं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. म्हणून निगेटिव्ह इटरेसिस सुद्धा काही म्हणजे इन मोस्ट ऑफ द कॅरेक्टर इन सम केस कॅरेक्टर्स निगेटिव्ह इटरेसिस ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आर्लिनेस मध्ये सुद्धा आपण काय म्हणतो निगेटिव्ह इटरेसिस इज इम्पॉर्टंट. आता हाईट इन सिरियल्स, आता पॅरेंटची हाईट जर समजा टॉल असली, आपल्याला जर शॉर्ट हाईट पाहिजे असली
आणि ज्यावेळेस आपल्याला F1 मिळाला तो जर डॉर्म असला तर ते सुद्धा काय झालंय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यावर होतो. नंतर टॉक्सिक सबस्टन्सेस असन, टॉक्सिक सबस्टन्सेस मध्ये समजा न्यूरोटॉक्सिन असन, न्यूरोटॉक्सिन ब्रासिका स्पीसीज. ओके, समजा आता या पॅरेंटमध्ये ब्रासिका स्पीसीजच्या या पॅरेंटमध्ये न्यूरोटॉक्सिनचं प्रमाण समजा 5 ते 7% आहे आणि आपण F1 प्रोड्यूस केला त्यामध्ये किती प्रमाण आहे त्याचं 2 ते 3% आहे. ओके, मग टॉक्सिक सबस्टन्सचं प्रमाण आपल्याला कमी मिळालं ना. ओके, मग हे काय झालं आपल्यासाठी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. तर आपण काय म्हणतो याला निगेटिव्ह ट्रेसेस. निगेटिव्ह का म्हणतो त्याची व्हॅल्यू त्या पॅरेंट पेक्षा कमी येते पण ती आपल्यासाठी चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो निगेटिव्ह ट्रेसेस. ओके, सो दिस इज द पॉझिटिव्ह ट्रेसेस अँड दिस इज द निगेटिव्ह ट्रेसेस. फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणकोणती कॅरेक्टर पॉझिटिव्ह ट्रेसेस शो करतात आणि कोणते कॅरेक्टर निगेटिव्ह ट्रेसेस शो करतात. त्यामध्ये आर्गेनिज असन, हायट इन सिरियस असन, टॉक्सिक सबस्टन्सेस असन, या प्रकारचे कॅरेक्टर हे निगेटिव्ह ट्रेसेस शो करतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आता आपल्याला एक टर्म आहे म्हणजे ती कोणती इट्रोसिस आणि हायब्रिड व्हिगर. तर बोथ टर्म ज्या आहेत त्या सिनॉनिम्स आपण यूज करतो, इट्रोसिस आणि हायब्रिड व्हिगर. म्हणजे इट्रोसिस असन अँड हायब्रिड व्हिगर या दोघी टर्म कशा आपण सिनॉनिम्स यूज करतो. हायब्रिड व्हिगर ही पॉझिटिव्हली यूज करतो आणि इट्रोसिस कसं असतं मी ऑलरेडी बोलतो पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली. ओके, बोथ टर्म कसे आहेत सिनॉनिम्स आहे म्हणजे सारख्याच आहे, सिनॉनिम्स टू इच अदर. ओके, आता इट्रोसिस मी ऑलरेडी बोललो की पॉझिटिव्ह असतं, काही कॅरेक्टर कसे शो करतात पॉझिटिव्ह ट्रेसेस शो करतात आणि काही कॅरेक्टर कसे निगेटिव्ह ट्रेसेस शो करतात. ओके, त्यानंतर हायब्रिड व्हिगर कसं असतं फक्त पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे कसं ग्रोथ साईज असेल, यील्ड असेल त्या कम्पेअरशी. व्हिगर म्हणजे काय तो त्याची रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी वगैरे ते शो करतो. त्यामुळे जर पॉझिटिव्ह हायब्रिड व्हिगर कसं असतं हे पॉझिटिव्ह शो आपण या काउंट त्याला काउंट करतो. ओके, हायब्रिड व्हिगर बोथ कसे आहेत सिनॉनिम्स टर्म आहे म्हणजे दोघी सारख्याच टर्म आहेत. हायब्रिड व्हिगर सुद्धा आणि इट्रोसिस सुद्धा. पण इट्रोसिस जेव्हा लक्षात ठेवते की इट्रोसिस कसं आहे पॉझिटिव्हनेस शो करते किंवा निगेटिव्हनेस शो करतं आणि हायब्रिड व्हिगर फक्त काय शो करतं पॉझिटिव्ह. ओके, सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द इट्रोसिस. इट्रोसिस असेल ते डेफिनेशन, त्यानंतर स्पेसिफिक कंबाईनिंग एबिलिटी असेल ते जे टॉपिक आहे ते पूर्णपणे क्वेश्चन त्यावरती बऱ्याच प्रमाणात विचारत असतात. ओके, त्यानंतर बघा आता बघा जेनेटिक बेसिस ऑफ इट्रोसिस म्हणजे काय आपण आता जी हायपोथेसिस डिस्कस झालेली आहे आतापर्यंत त्यावर डिस्कस जेनेटिक बेसिस ऑफ इट्रोसिस. बघा जेनेटिक बेसिस ऑफ इट्रोसिस. आता 3 टाइपचे हायपोथेसिस या ठिकाणी 3 टाइप्स ऑफ मेन 2 टाइप्स आपण बघणार आहे. 3 टाइप्स ऑफ हायपोथेसिस त्यामध्ये डॉमिनन्स हायपोथेसिस असेल, ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस आणि शेवटचे इपिस्टॅटिस आहे. ओके, तर 3 टाइप्स ऑफ हायपोथेसिस म्हणजे जे सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टने डेव्हलप केले आहे. ओके, 3 टाइप्स ऑफ हायपोथेसिस. 3 प्रकारचे हायपोथेसिस आपण बघणार आहे. जेनेटिक बेसिस ऑफ इट्रोसिस. बघा तर डॉमिनन्स हायपोथेसिस सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा आपण डॉमिनन्स हायपोथेसिस. डॉमिनन्स हायपोथेसिस तर 1 नंबरचा हायपोथेसिस बघणार आपण डॉमिनन्स हायपोथेसिस. तर हे डॉमिनन्स हायपोथेसिस कोणी दिलं होतं यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर बघा डॅव्हेनपोर्ट नावाचे सायंटिस्ट होते. डॅव्हेनपोर्टनी 1910 मध्ये ही डॉमिनन्स हायपोथेसिस दिलं. ओके, त्यानंतर त्यांना सपोर्ट केला सपोर्टेड बाय ब्रूस नावाचे सायंटिस्ट होते BRC ब्रूस. त्यानंतर किबल अँड पिले सपोर्टेड बाय ब्रूस किबल अँड पिले यांनी 1914 याला सपोर्ट केला. ब्रूस किबल अँड पिले 3 सायंटिस्ट होते त्यांनी हे डॉमिनन्स हायपोथेसिस म्हणजे यांनी त्या सरळ यांना डॅव्हेनपोर्टचे सायंटिस्ट त्यांना मदत केली या 3 सायंटिस्टने. ज्यामध्ये ब्रूस असेल, किबल असेल आणि पिले असेल या 3 सायंटिस्टने याला डॉमिनन्स हायपोथेसिस मध्ये ते एक्सप्लेनेशन करण्यासाठी मदत केली. ओके, आता डॉमिनन्स हायपोथेसिस म्हणजे काय? ओके, डॉमिनन्स हायपोथेसिस काय सांगतात? ओके, सो अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस या हायपोथेसिस नुसार सुपेरियरिटी ऑफ द F1 when the dominance
recessive alleles are deleterious and they are masked by dominant allele. ज्यावेळेस डॉमिनंट allele हे काय असतील, डॉमिनंट allele ज्यावेळेस रिसेसिव्ह डिलेटेरियस रिसेसिव्ह alleles हे ज्यावेळेस डॉमिनंट allele पासून मास्क केले जातात, म्हणजे जे डॉमिनंट जीन असतील ते रिसेसिव्ह alleles ला काय करतात, मास्क करतात, त्याला म्हणतो डॉमिनन्स हायपोथेसिस. कशा प्रकारला घेतो आता एक्झाम्पल पहा. आता आपल्याकडे दोन कंडिशन घेतो, एक ती कंडिशन, एक ए कंडिशन म्हणजे हा ए पॅरेंट झाला आणि हा बी पॅरेंट लक्षात घ्या. ओके, आणि ही दुसरी कंडिशन लक्षात घ्या. small a, small a, small b, capital B, capital B, small capital B. ओके, दोन कंडिशन, दोन पॅरेंट आपल्याकडे, हा ए पॅरेंट बी पॅरेंट, हा ए पॅरेंट बी पॅरेंट. ओके, आता आपला हायपोथेसिस काय म्हणते की जे रिसेसिव्ह जीन असतात, ओके, म्हणजे अकॉर्डिंग टू दिस heterosis is the result of superiority of the dominant alleles, dominant alleles superiority of a dominant allele when recessive alleles are deleterious, म्हणजे कसे असतात ते हार्मफुल असतात. dominant alleles are superiority of the dominant alleles when recessive alleles are deleterious, recessive alleles are deleterious. म्हणजे या ठिकाणी इटोसिस जे होतं ते फक्त कसं म्हणतो की डॉमिनन्स जे alleles असतात ते काय करतात, रिसेसिव्ह alleleला सप्रेस करतात. त्यामुळे काय होतं की जे इटोसिसचा प्रकार ते असतात डॉमिनन्स हायपोथेसिस आपण त्याला म्हणतो. ओके, डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, आता लक्षात ठेवा या ठिकाणी मग कोणताही, आता इथं आपल्याला बोलत आहे कॅपिटल ए कॅपिटल बी म्हणजे इथे कॅपिटल कॅपिटल आहे, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा रिसेसिव्ह एलिमेंट नाही, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डेरिव्हेटिव्ह रिसेसिव्ह जीन नाही. ओके, इथं बघा दोघेही रिसेसिव्ह आहे, मग आपल्याला त्याला मास्क करायला कोणत्याही डॉमिनंट जीन आपल्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळे काय इथं सुद्धा तसंच आहे, कॅपिटल सी कॅपिटल सी, यामध्ये सुद्धा काय आपल्याला कोणत्याही प्रकारचा डॉमिनंट जीन त्याला मास्क करण्यासाठी नाही किंवा डिलेटेरियस रिसेसिव्ह जीनला मास्क करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा डॉमिनंट जीन आपल्याकडे अवेलेबल नाही. या ठिकाणी सुद्धा तसं आहे, स्मॉल डी यामध्ये सुद्धा तसंच होतं की कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे डॉमिनंट जीन याला मास्क करण्यासाठी किंवा डिलेटेरियस रिसेसिव्ह जीनला सप्रेस करण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळे हा ही कंडिशन काय करेल, नो इटोसिस शो करेल. देयर इज नो इटोसिस इन दिस केस. वाय? कारण आपल्याकडे इथं जर आपण चेक केलं तर दोघेही डॉमिनंट जीन आहे, कोणत्याही प्रकारचा रिसेसिव्ह जीन त्यामध्ये नाहीये. त्यामुळे काय होईल, त्याला सप्रेस करण्यासाठी आपल्याकडे जो डॉमिनंट रिसेसिव्ह जीन त्याला पाहिजे तो तिथे अवेलेबल नाही. त्यामुळे इथे इटोसिस कोणत्याही प्रकारचा दिसणार नाही. ओके, आता इकडे लक्ष द्या, इकडे पहा, हा कॅपिटल ए हा स्मॉल ए. ओके, ज्यावेळेस हा डॉमिनंट एलील या रिसेसिव्ह एलीलला काय करेल, सप्रेस करेल. ओके, त्यामुळे इथे काय भेटेल, कॅपिटल ए स्मॉल ए. ओके, म्हणजे हा झाला डॉमिनंट एलील, हा झाला रिसेसिव्ह एलील. म्हणजे हा जे डिलेटेरियस रिसेसिव्ह एलील आहे हा याला काय करत आहे, मास्क करत आहे हा डॉमिनंट एलील. म्हणजे या ठिकाणी काय होईल, देयर इज अ शोइंग ऑफ इटोसिस, म्हणजे या ठिकाणी काय होईल, इटोसिस होईल. पुन्हा सेम एज हा कॅपिटल बी या बी आणि बी ला म्हणजे काय होईल, कॅपिटल बी स्मॉल बी. हा पुन्हा कॅपिटल सी स्मॉल सी, पुन्हा कॅपिटल डी स्मॉल डी. ओके, सो दिस इज द डॉमिनन्स इटोसिस. म्हणजे डॉमिनन्स इटोसिस काय म्हणतात, डॉमिनन्स इटोसिस इज द रिझल्ट ऑफ when dominant cells are itosis, dominant cells are suppress the deleterious effects of harmful recessive genes. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, सो डॉमिनन्स हायपोथेसिसचे ते दुसरं लक्षात होते की ज्यावेळेस रेसेसिव्ह एलीलचा कसे असतात, डिलेटेरियस असतील आणि डॉमिनन्स एलीलचं काय करतो, सप्रेशन करतो, त्यावेळेस जे हायपोथेसिस होतं त्याला म्हणतो आपण डॉमिनन्स हायपोथेसिस. आता याला दोन ऑब्जेक्शन दिले होते, ती कोणकोणती ऑब्जेक्शन होती ते बघा. फर्स्ट ऑब्जेक्शन काय होतं की समजा आपल्याला जर फर्स्ट ऑब्जेक्शन होतं की ज्यावेळेस आपण F1 आपण लिहितो आणि ज्यावेळेस आपण F1 ची सॅम्पलिंग करतो अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस, पहिलं ऑब्जेक्शन काय होतं, फर्स्ट ऑब्जेक्शन बघा काय होतं. फर्स्ट ऑब्जेक्शन काय होतं सर की ज्यावेळेस आपण
समजा आता हा ए आणि बी पॅरेंट आहे. ओके, यामध्ये डॉमिनन्स हायपोथेसिस झाला आणि आपल्याला F1 मिळाला. आपल्याला माहिती की तिथं काय होतं की डॉमिनंट महत्वाचं होतं की असा कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल बी. ओके, म्हणजे होमोझायगस किंवा हेटेरोझायगस प्लांट आपल्याला मिळत होता. ओके, युटिलिटी कंडिशन. ज्यावेळेस आपण या F1 ची सेल्फिंग करतो आणि आपल्याला F2 मिळतो, तर ज्याप्रमाणे यामध्ये जसं आपण इनब्रीड लाईनचं आयसोलेशन करू शकतो जी इक्वल प्रमाणात, तसं F2 मध्ये करू शकत नाही. F2 मध्ये करू शकत नाही. तर हे याला एक ऑब्जेक्शन होतं. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस हे काय होतं की F1 प्लांट आपल्याला कसे भेटतात, होमोझायगस असतात, पण इनब्रीड लाईनचं त्यामध्ये आयसोलेशन करता येते. पण ज्यावेळेस आपण F1 ची सेल्फिंग करतो आणि ज्यावेळेस आपण F2 मिळतो, तर त्यामध्ये आपण आयसोलेशन हे इनब्रीडचं करू शकत नाही ऍज युजर्स टू देअर हॅबिट. ज्याप्रमाणे जसा त्या हॅबिटला कसा असतो, विगर्स असतो, तशा प्रमाणात आपण त्याचं काय करू शकतो, आयसोलेशन करू शकत नाही. तर हे एक ऑब्जेक्शन आहे. तर याला एक्सप्लेनेशन दिलं होतं ते जोन्स नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं. तर त्यांनी काय सांगितलं होतं की ते कॉम्पिटेटिव्ह कॅरेक्टर असतात. तर ते कॉम्पिटेटिव्ह कॅरेक्टर असतात की ते मेनी जीन्सनी किंवा पॉलिजीन्सनी गव्हर्न असतात. ओके, जे कॉन्टिटेटिव्ह कॅरेक्टर असतात जे इज गव्हर्न बाय मेनी जीन्स. क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर इज गव्हर्न बाय मेनी जीन्स. त्यामुळे काय असतं, त्यामध्ये लिंकेज शो करतात. त्या लिंकेजमुळे काय होतं की आपल्याला आयसोलेशन त्या इनब्रीड लाईनचं होत नाही. तर का होत नाही, मग त्यासाठी काय करावं लागेल की परत क्रॉसिंग आउट क्रॉसिंग करावं लागेल. त्यावेळेस ती इनब्रीड लाईनचं त्या ठिकाणी काय होईल, आयसोलेशन होईल. ओके, तर हे फर्स्ट ऑब्जेक्शन होतं की काय होतं की या हायपोथेसिसनुसार हे करत होतं की तो इनब्रीड आपल्याला जो हायपोथेसिस नुसार काय होतं की F1 ची ज्यावेळेस आपण सेल्फिंग करतो तर F2 मध्ये आपल्याला सर्व होमोझायगस प्लांट मिळतात. पण आपल्याला जो इनब्रीड लाईनचं आयसोलेशन, होमोझायगस इनब्रीड लाईनचं आयसोलेशन करत असतं इक्वल टू F1, तिथे त्यामध्ये मिळत नाही. तर ते का मिळत नाही, त्याला एक्सप्लेनेशन दिलं होतं ते जोन्सनी. त्याचं म्हणणं होतं की बाबा जी क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर असतात तर ते मेनी जीन्सनी गव्हर्न असतात. त्यामुळे काय होते ते डॉमिनंट असेल किंवा रेसिसिव्ह असेल ते त्या एकमेकांमध्ये काय करतात, लिंकेज शो करतात. तर त्या लिंकेजमुळे काय होतं की आपण इनब्रीड लाईनचं आयसोलेशन करू शकत नाही. ओके, तर हे फर्स्ट ऑब्जेक्शन होतं. ओके, सेकंड ऑब्जेक्शन बघा काय होतं. सेकंड ऑब्जेक्शन काय होतं की जो कर्व असतो, ओके, तो कर्व असतो, समजा हा कर्व आहे, तर त्या कर्व नुसार काय होतं की आपल्याला समजा आता जर डॉमिनंट आपण घेतलं, आपल्याला माहिती आहे की डॉमिनंट हायपोथेसिस काय आहे, 3:1 रेशो येतो, बरोबर. मग 3:1 रेशो येतो, तो कर्व कसा यायला पाहिजे, अशा प्रकारचा कर्व यायला पाहिजे. समजा आपले डॉमिनंट झाले, निगेटिव्ह झाले. ओके, आता तो कर्व कसा येतो, तो असा यायला पाहिजे. पण तो काय करतो की कंटिन्युअस व्हेरिएशन शो करतो. काय करतो तो, कंटिन्युअस व्हेरिएशन शो करतो. म्हणजे कसा, तो स्क्यू टाईपचा यायला पाहिजे, सॉरी तो यायला पाहिजे स्क्यू टाईप, म्हणजे कसा असा. पण तो कसा येतो, स्मूथ अँड सिमेट्रिकल. स्मूथ अँड सिमेट्रिकल येतो. तर तो कशामुळे येतो हे सुद्धा एक ऑब्जेक्शन होतं. आणि ते ऑब्जेक्शनला एक्सप्लेनेशन दिलं होतं पोलिस नावाच्या सायंटिस्टने. ओके, पोलिस नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की जे क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर असतात ते मेनी जीन्सनी गव्हर्न असतात आणि त्यामुळे ते कंटिन्युअस व्हेरिएशन शो करतात. तर कंटिन्युअस व्हेरिएशन शो करण्यामध्ये जो ग्राफ असतो तो अशा प्रकारचा येत नाही आणि असा शो करतो. तो असा यायला पाहिजे, तो असा येतो, कंटिन्युअस व्हेरिएशन शो करतो. ओके, सो दिस इज द टू ऑब्जेक्शन फॉर दिस हायपोथेसिस. डॉमिनन्स हायपोथेसिस मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे डॉमिनन्स आलेले असतात ते काय करतात, रेसिसिव्हिटीला सप्रेस करतात. त्यामुळे जे हायपोथेसिस होतं त्याला म्हणतो आपण डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, आता नेक्स्ट पार्ट ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस. ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस काय असतं. आता यामध्ये हेटेरोझायगोसिटीशी कोणत्याही प्रकारचा संबंध हा डॉमिनन्स हायपोथेसिस नाहीये. पण ज्यावेळेस आपण ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस पाहतो त्यामध्ये हेटेरोझायगोसिटी इज इम्पॉर्टंट. हेटेरोझायगोसिटीमुळे त्यामुळे जे हे हायपोथेसिस येतं त्याला म्हणतो आपण ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, बघा आता ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस हे ईस्ट आणि ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस, ईस्ट अँड शर. ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस दोन नंबरचा हायपोथेसिस आहे आपलं ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, तर हे ईस्ट अँड शरनी 1908 ला दिलं होतं. ईस्ट अँड शर इन 1908 हे दोन नावाचे सायंटिस्टनी 1908 मध्ये दिलं. त्यानंतर काय झालं आणि याला सपोर्ट केला होता तो ईस्ट अँड हलनी. ईस्ट अँड हल इन 1945 मध्ये ईस्ट अँड हलनी त्याला वेगळं मेनली त्याने प्रपोज केलं ईस्ट अँड शरनी आणि त्याला सपोर्ट केला तो म्हणजे ईस्ट अँड हल जे नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी त्याला वेगळं सपोर्ट केला. ओके,
ओ डॉमिनन्स हायपोथेसिस. आता ओ डॉमिनन्स हायपोथेसिस काय याला सुद्धा ऑर नाव आहे. कोणकोणते याला काय म्हणतो आपण, याला आपण सुपर डॉमिनन्स, त्यानंतर याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह ऍक्शन ऑफ डायव्हर्जन आली. याला बऱ्याच प्रकारचे ऑर नाव आहे. क्युम्युलेटिव्ह ऍक्शन ऑफ डायव्हर्जन आली. ओके, याला आपण सुपर डॉमिनन्स किंवा मग याला ओव्हर डॉमिनन्स त्याचं नावच आहे. आणि सुपर डॉमिनन्स क्युम्युलेटिव्ह ऍक्शन ऑफ डायव्हर्जन अशा प्रकारचे याला नाव आहे. ओके, सो याच्यानुसार इट्रोसिस कशामुळे होतं. सो इट्रोसिस इज द रिझल्ट ऑफ superiority of the heterozygous ovaries both homozygous parent. ओके, superiority of the heterozygous म्हणजे heterozygosity असेल त्या heterozygosity ची जी superiority असेल ती ovaries both parent. superiority of the heterozygous ovaries both parent, that is the heterosis due to, that is called as the O-dominance hypothesis. म्हणजे काय की मग काय असेल heterosis काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू heterozygosity. ओके, काय असेल heterosis कसं असेल जेवढं heterosis म्हणजे जेवढी आपल्याला heterozygosity जास्तीत जास्त येईल तेवढं heterosis काय होईल चांगलं येईल. ओके, म्हणजे heterosis इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द heterozygosity. ओके, बघा ज्यावेळेस आपण डॉमिनन्स हायपोथेसिस बघितलं होतं, डॉमिनन्स हायपोथेसिस म्हणजे काय होतं की डॉमिनन्स हायपोथेसिस कशामुळे येते की जे डॉमिनन्स एलील असतात ते काय करतात, ते रिसेसिव्ह एलीलला सप्रेस करतात आणि त्यामुळे जे हायपोथेसिस येतात त्याला आपण डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, या ठिकाणी कसं आहे की ओ डॉमिनन्स हायपोथेसिस म्हणजे कसं आहे जेवढी तुमची heterozygosity जास्त असेल तेवढं ते heterosis चांगले आहे. ओके, समजा आपल्याकडे A1, A2, A3 आणि A4. ओके, आता याच्यामध्ये heterozygosity कुठे वाढत, ज्यावेळेस A1 आणि A4 एकत्र येतील त्यावेळेस जास्तीत जास्त डायव्हर्सिटी वाढत. म्हणजे A1 आणि A4 ही कशी असेल, ही बेटर असेल ऍज कम्पेअर टू A1 या A2 पेक्षा, A1 या A3 पेक्षा, A2 या A3 पेक्षा. कसं असेल A1 A4 कसं असेल, कारण त्यामध्ये जास्तीत जास्त heterozygosity. ओके, तर हे असतं ओ डॉमिनन्स हायपोथेसिस. म्हणजे जेवढी heterozygosity जास्त तेवढं ते heterosis कसं येईल चांगलं येईल. तर हे असतं ओ डॉमिनन्स हायपोथेसिस. ओके, तर आपण शेवटचं बघू आता एपिस्टॅटिस. एपिस्टॅटिस काय असतं की interaction between the non-aligned genes, there is the epistatis. epistatis चे डेफिनेशन जरी लक्षात ठेवले तरी ते तुम्हाला सीईटी जे असेल त्याला फायद्याचे आहे. ओके, बघा epistatis इंटरॅक्शन बिटवीन alleles of two or more different लोक आहेत त्याला म्हणतात आपण epistatis. ओके, काय इंटरॅक्शन बिटवीन two or more different loci. तर आपण epistatis. ओके, epistatis ची डेफिनेशन जर तुम्ही लक्षात ठेवली तर सोपं आहे. epistatis तिसरा हायपोथेसिस आहे आपलं इंटरॅक्शन बिटवीन टू और मोर डिफरंट लोci. याला जास्त प्रमाणात एक्सप्लेन करू नये कारण आपल्याला टाइम पण थोडा नाही, लेक्चर खूप लांब मग आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये घेऊ त्यावेळेस नंतर पाहू. epistatis चं फक्त एवढं लक्षात ठेवा इंटरॅक्शन बिटवीन टू और मोर डिफरंट लोci. आता याचे टाइप्स असतात ते असतात डॉमिनन्स, ऍडिटिव्ह डॉमिनन्स, रिसेसिव्ह अशा प्रकारचे काय असतात टाइप्स असतात. ऍडिटिव्ह टू ऍडिटिव्ह, डॉमिनन्स, ऍडिटिव्ह टू डॉमिनन्स. ओके, याला म्हणतात आपण epistatis. ओके, हे लक्षात ठेवा इंटरॅक्शन बिटवीन टू और मोर डिफरंट लोci त्याला म्हणतो आपण epistatis. आता लास्ट पार्ट आला इम्बेडिंग डिप्रेशन. याची सुद्धा एक डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा इम्बेडिंग डिप्रेशन. ओके, इम्बेडिंग डिप्रेशन. इम्बेडिंग डिप्रेशन म्हणजे काय, लॉस इन विगर अँड फिटनेस, लॉस इन विगर अँड फिटनेस ऑफ द F1 म्हणजे त्याचं रिप्रोडक्टिव्ह ऍबिलिटी वगैरे ती कमी होत असेल तर आपण इम्बेडिंग डिप्रेशन. इम्बेडिंग डिप्रेशन कशामुळे होते की आपण जास्तीत जास्त क्लोज अँसेस्ट्री सोबत जर इम्बेडिंग करत गेलो तर त्यामुळे काय होतं की त्यालाही त्यामध्ये इम्बेडिंग होते आणि त्यामध्ये काय होतं की त्या प्लांटची विगर आणि जे फिटनेस ते कमी होतं. ओके, बिडिंग बिटवीन द क्लोज bidding in between the ancestry, close related ancestry, due to the close related ancestry. सेल्फ पॉलिनेशन प्लांट मध्ये येतं तर हे नॅचरली होत असतं. पण क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस मध्ये कसं असतं, क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस मध्ये हेटेरोझायगस प्लांट आपण म्हणतो. पण हेटेरोझायगस प्लांट आपण ज्यावेळेस परत सेल्फिंग करत घेतो त्यामुळे सुद्धा काय इम्बेडिंग वाढून त्याची
फिटनेस आणि विगर कशी होते कमी होत जाते. ओके, तर हे इनब्रीडिंग डिप्रेशन लक्षात ठेवा. लॉस इन फिटनेस अँड विगर दॅट इज कॉल्ड एज इनब्रीडिंग डिप्रेशन. कशामुळे तिथे जास्तीत जास्त क्लोज रिलेटेड अँसेस्ट्री सोबत आपण जर ब्रीडिंग करत गेलो त्यामुळे काय इनब्रीडिंग येतं आणि तो प्लांट पर्टिक्युलर प्लांट जो असतो त्याची फिटनेस आणि विगर लॉस करतो. ओके, सो क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस सेल्फ पॉलिनेटेड स्पेसिस मध्ये हे नॅचरली होत असतं. ज्यावेळेस त्यामध्ये ऑटोमॅटिकली सेल्फ पॉलिनेशन होत असतं त्यामुळे त्यामध्ये इनब्रीडिंग हे नॅचरली येतं. पण क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस मध्ये ज्यावेळेस आपण हेटेरोझायगस प्लांट आपल्याला मिळतो आणि हेटेरोझायगस प्लांटचा आपण परत सेल्फिंग करत गेलो तर त्यावेळेस त्यामध्ये इनब्रीडिंग येऊ शकतं आणि त्यामुळे काय होतं की इनब्रीडिंग डिप्रेशन आपल्याला येतो. जसे की फिटनेस आणि विगर त्या प्लांटची काय होते कमी होत जाते. ओके, ह्याला म्हणतो आपण इनब्रीडिंग डिप्रेशन. सो दिस इज ऑल अबाउट अवर हेटेरोसिस. ओके, हेटेरोसिस मध्ये काय सांगितलं की तो कशाशी संबंधित आहे, स्पेसिफिक कंबायनेबिलिटी रिलेटेड आहे. याच्यावर एक क्वेश्चन विचारतो. त्यानंतर काय नॉन ऍडिटिव्ह जीन एक्शन इज रिक्वायर्ड फॉर द हेटेरोसिस. त्यानंतर काय तो फक्त F1 मध्येच आपल्याला त्याची शोईंग करतो. F2 मध्ये काय होतं त्याची डिक्लाइन्स होत होतो. त्यानंतर काय त्याची डेफिनेशन काय सुपिरियरिटी ऑफ द F1 ओव्हर इट्स पॅरेंट दॅट इज कॉल्ड द हेटेरोसिस. त्यानंतर डॉमिनन्स हायपोथेसिस, ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस, इक्विस्टॅटिझम, त्यानंतर इमिडिएट डिप्रेशन आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हेटेरोसिस महत्वाचे पॉईंट आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट अवर हेटेरोसिस. In the next lecture, we will see the next topic. Now we will stop it. Thank you.